मंदिरात बलात्कार होतोय, मंदिरात पुजारी करतोय ती त्या घाणेरड्या वृत्तीचे, मग तिथे देव काय झोपला होता का तुमचा? हा साधा विचार आताच्या महिला करतील की नाही? इथे विचार डोक्याला घासणार की नाही तुम्ही? तिथे कोणता चमत्कार झाला नाही, तिथे देव प्रकटला नाही. ह्या अशा गोष्टी मला महिलांना विनंती आहे की आपू दीपो भव, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत, तुम्हीच तुमचं जीवन सुधारू शकता. तुम्ही ह्या न्यायासाठी कुठे भांडायला जाऊ नका. आणि हे सरकार काही ही शासन व्यवस्था पूर्णपणे कशी आहे. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. होणार आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण की आजचा हा निषेध सभा आपण आयोजन केलेला आहे. महिलांची संख्या पहा किती आहे, महिला कुठे आहेत आजच्या घडीला, महिला आहेत कुठे? आज जर इथे पैठणीचा खेळ असला तर महिलांची झुंबड वाजली असते. आता 10-12 दिवसावर नवरात्र येईल तेव्हा गरबा खेळायला महिलांच्या नटून खटून धूम तिथे जातील. त्यावेळेला तुम्हाला वेळ असतो, पण अशा प्रसंगी वेळ नसतो. ही परिस्थिती का आहे? आम्ही आमचा इतिहास पाहिला नाही. आम्ही जिजाऊंचा इतिहास पाहिला तर आम्हाला अभ्यासताना असं आढळलंय की जेव्हा तोरणागडाचं खोदकाम चालू होतं तेव्हा सोन्याच्या घागरी भेटल्या होत्या आणि त्या घागरीमध्ये नाणे होते आणि काही देवांच्या मूर्त्या होत्या. शिवानी विचारलं जिजाऊंना, मा साहेब हे नाणे तर वापरता येतील पण ह्या मूर्त्यांचं काय करावं? तेव्हा जिजाऊ म्हणाल्या की राजे त्या मूर्त्या आहेत त्या वितळून टाका आणि स्वराज्याच्या कामी तो पैसा उभा करा. ह्या होत्या आमच्या जिजाऊ. त्यांनी काही सांगितलं नाही की त्या मंदिरात बसवा आणि त्यांची पूजा घाला, दरवर्षी लोकांना खायला प्यायला घाला. नाही, स्वराज्य निर्माण करा, स्वराज्याच्या कामी लावा. हे जिजाऊंचं शिकवण होती शिवरायांना. ह्या होत्या आमच्या जिजाऊ. कर्नाटकमध्ये शहाजीराजे होते त्यांच्या मोठ्या मुलाला घेऊन. जिजाऊ पुण्याला आल्या, सोबतीला एवढेसे शिवबा होते. त्या पुण्याची अवस्था कशी होती ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण त्या पुण्यामध्ये सर्व माय लेकरांना एकत्र आणण्याचं कसब जिजाऊंनी हाती घेतलं. लोकांना एकत्र आणलं का? जिजाऊंना भीती नव्हती का? होते ना शत्रू तेव्हा पण. पती परदेश आता तर परदेशच म्हणावं लागेल, कारण की ना कोणत्या सुविधा होत्या, ना मोबाईल होता, ना काही होतं, ना काही होतं. कर्नाटकला होते शहाजीराजे आणि जिजाऊ इकडे होत्या, पण तरीही त्या स्त्रीने खंबीरपणे स्वराज्य निर्माण करून दाखवलं. असे संस्कार ह्या मुलामध्ये असे घडवले की आज सुद्धा आपण त्यांचं नाव घेतोय. आज ते आपले आराध्य दैवत आहे. मग स्त्री कमी पडली कुठे? आज ही अशी घाणेरडी वृत्तीची माणसं निर्माण होतात. आपण रिक्षा स्टँडवर गेलो की रिक्षावाल्यांच्या तोंडातल्या शिव्या ऐकल्या तर काळच फाटतो. मार्केटमध्ये कुठे फिरत असले तर पोरांचा झुंडका दिसतो. त्या मुलांच्या तोंडातल्या शिव्या ऐकल्या की असा चीड येते, पण बोलणार काय? ही शिकवण आपण घरात दिली पाहिजे. आपल्या मुलांमध्ये ते संस्काराचे बीज रोवले पाहिजेत आणि तेव्हा कुठेतरी शिवबा घडणार आहे. आज आमच्या महिला टीव्ही मध्ये वेगवेगळ्या फॅशन मध्ये, त्याच्यानंतर आता तर नवनवीन फॅड काढायला या स्त्रिया मस्तपैकी मातब झालेल्या आहेत. पहिल्या मुलगा जन्माला आला का पहिल्या महिन्यापासून त्या वेगवेगळ्या थीम आणि वाढदिवस ना हे ना ते ना ते. पण त्याच महिलेला तुम्ही विचारलं का ह्या मुलाचं तू काय स्वप्न पाहिलेस, मोठं झाल्यावेळेला काय शिकवणार आहेस, काय करणार आहेस? ती महिला निरुत्तर असते. हे आताचं गणित आहे आणि म्हणून ही पिढी आपल्याला रस्त्याच्या वळणावरून कुठेतरी भरकटताना दिसते. आम्हाला सावित्रीबाई आठवत नाही का? इतका मोठा त्यावेळी तर अशी गोष्ट होती की जी स्त्री शिकेल ती विधवा होईल. अशा प्रकारची त्यावेळी समाजामध्ये एक घाणेरडी वृत्ती पसरवली असताना सुद्धा त्या महिलेने पुढचं पाऊल टाकलं आणि ती शिकली. बऱ्याच अडचणी आल्या मध्ये तर आडवे काही मंडळी सुद्धा आली, पण पायातली चप्पल काढून त्याच्या कानाखाली आवाज काढणारी सावित्रीबाई तुम्हाला आठवत नाही का? आम्ही का इतक्या आपल्या नारी सारखं नाजूक साजूक राहतोय? उपास करून करून आम्ही आमचं शरीर खंगवलंय. पोकळ पांपूच्या झाल्या तुम्ही. अरे आठवा ते शौर्य आपल्याला आहे. हा इतिहास आहे रणरागिणींचा, ज्यांनी स्वराज्य घडवले आहे. त्या येसूबाई तुम्हाला आठवत नाही? संभाजी राजे जेव्हा गिरफ्तार होते तेव्हा येसूबाईंनी स्वराज्य वाचावं, स्वराज्याची गादी वाचावी म्हणून राजारामांना गादीवर बसवलं आणि स्वतः शत्रूंच्या पुढे गेल्या. अहिल्याबाई होळकर आठवत नाही? आणि अशा कितीतरी महिला आहेत इतिहासामध्ये. झाशीची राणी आहे.
का आम्ही आमच्यातल्या क्षमता हरवून बसलेलो आहोत? तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता, काहीही करू शकता. एक स्लिप विनेश फोगाटचं प्रकरण माहिती नाही का? नाही माहित का? आज किती महिला तिच्या बाजूने उभ्या राहिल्या. आम्ही फक्त निषेध नोंदवायचे स्टेटसवर, मोबाईलवर, पण प्रत्यक्षात कृती जेव्हा करायची वेळ येते तेव्हा आमच्या महिला घराच्या बाहेर पडत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. का त्याला चीड येत नाही? असं काय त्याच्या रक्तामध्ये मिसळलंय की त्या फक्त घर 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 करत बसल्यात? का चीड येत नाही? मागे मॅडमनी केला होता इथे निषेध, पण नाही. तुम्हाला एक सांगायचंय की आज निषेध रॅली होती, पण त्या निषेध रॅलीवर सुद्धा बंधनं आलेली आहेत. आज आम्ही बोलतोय, बोलण्यावर सुद्धा बंधनं आलेली आहेत. भविष्यात अजून येतील. आणि मग आम्ही काय न्याय मागत फिरायचं का? इथे न्याय द्या, ह्या पोलिसांकडे जा, तिथे न्याय द्या, त्या पक्षाकडे जा. नाही, आम्हाला स्वतःला सक्षम व्हायचे, आम्हाला स्वतः दुर्गेचे रूप धारण करायचे. तुम्ही चंडिका या देवीची नावं घेतात, का घेताय? त्यांनी दाखवले ना त्यांची शक्ती. मग आपल्यात का नाही एवढी शक्ती की अक्षता म्हात्रे जर तिने आता म्हणायची गोष्ट जाऊ दे, पण या रणरागिणीचा जर अभ्यास केला असता तर ती त्या मंदिरात गेली नसती. तिचा स्वतःवर विश्वास असता. एवढं तर माहिती ना, गाडगे बाबा सांगून गेले, अरे मंदिरात पुजारी नसतो, पुजाऱ्याचं पोट असतं. मग का जात? ह्या दोन घटना झाल्या. एकाला धर्माचं झालर गुंडाळली गेली आणि एकाला परप्रांतीयांची झालर गुंडाळली गेली. आणि याच्यावर आता वाद सुरू आहे. मी म्हणते धर्म नाही, जाती नाही, स्त्री आणि पुरुष या दोनच जाती आहेत आणि मानवता हाच एक धर्म आहे. मग आपण का धर्मासाठी आणि जातीसाठी भांडतोय? आम्ही एकत्र आले पाहिजे. ह्या महापुरुषांचे विचार घ्या. आज आपण इथे जमलेले आहोत. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयांचे न्यारेचे टोक असते, न्यारेचे टोक असते. ही क्रांतीची ठिणी आपल्यामध्ये पेटती ठेवा. ही क्रांतीची ठिणी आपल्यामध्ये पेटती ठेवा आणि हे महापुरुषांचे विचार आपल्यामध्ये जिवंत ठेवा. कारण की हे विचार आम्हाला द्यायचे आहेत पुढच्या पिढीला. आणि मला इथे बांधवांना एक विचारावं असं वाटतं. तुम्ही म्हणता तुम्ही जिजाऊ व्हा, तुम्ही सावित्री व्हा, तुम्ही अहिल्याबाई व्हा, तुम्ही राजमाता येसुबाई व्हा, पण तुम्ही सुद्धा शिवा झाले पाहिजे, तुम्ही सुद्धा महात्मा फुले झाले पाहिजे, तुम्ही सुद्धा बाबासाहेब झाले पाहिजे. फक्त स्त्रियांना बोलून चालणार नाही, त्यांना जोडीला घेऊन आज तुम्ही सुद्धा यायला पाहिजे होतं. आज तुमच्या मुली इथे हजर असल्या पाहिजे होत्या, पण आपण पुरुष येतो, महिलांना घरी ठेवतो. बाकी इथे काय चर्चा झाली कशाबद्दल? आमच्या बहिणी अजूनही अनभिज्ञ आहेत या गोष्टींबद्दल. ही खूप मोठी शोकांतिका आहे. हे प्रकरण मला शासनाविषयी खरंच संताप व्यक्त करायचे. मागचं प्रकरण झालं पूजा खेडकरचं. UPSC सारख्या ठिकाणी तुम्ही इतके घोटाळे करताय, किती उघडकीस आले प्रकरण. ती पूजा खेडकर सगळे कागदपत्र डुप्लिकेट देऊन ती IAS झाली. आता तिचे पराक्रम पाहिले तर विचारायला नको. मागच्या वेळेस नीट मध्ये घोटाळा झाला. आमची लहान लहान भावंड वर्षभर अभ्यास करत होती, वर्षभर अभ्यास करत होती आणि नीटचा घोटाळा झाला. आमची मुलांनी कितीतरी आत्महत्या केली. पोरं, छोटी छोटी पोरं आंदोलन करत होते, पण त्यांच्या आंदोलनाची कोणी दखलही घेतली नाही. ते प्रकरण विझून गेलं. काही नाही, सरकारने असं सांगितलं की मुठभर लोकांसाठी आम्ही इतक्या मुलांचं नुकसान करणार नाही. पण त्याच मुलांसोबत जर महिला उपस्थित असते त्या याच्यामध्ये आंदोलनामध्ये तर त्याची वेगळी झळ नसी पोचली का? पण महिला नाही. विनेश फोगाटचं प्रकरण घ्या. मागचं मणिपूरची आम्हीच इथे रॅली काढली होती, तेव्हाही असं सांगितलं होतं की ही ठिणी तो वणवा तिकडे पेटलाय, त्याची ठिणी इथे कधी पडेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्ही झोपेत असाल आणि तेच. या का होतात ह्या घटना अशा? का मुली स्वतःच्या करिअरकडे लक्ष देत नाहीयेत? 12-12, 15-15 वर्षाच्या मुली प्रेमात पडतात आणि प्रेमात पडलं की त्यांना सगळंच विश्व अंध वाटतं आणि सगळं काय बोलायचं ह्या गोष्टीला. मग हे संस्काराचे, हे करिअरचे, हे जीवन जगण्याचे आणि भविष्याचे धडे देणार कोण? जिजाऊंनी पोटात मूल होतं तेव्हापासून त्या घोड्यावर बसायच्या, तेव्हापासून मुलाला शिकवण दिली की स्वराज्य निर्माण करायचे, परकीय स्त्री ही मातेप्रमाणे माना. मग आपण संस्कार द्यायलाच मला वाटतं कुठेतरी कमी पडतोय का? आमचा अमूल्य वेळ आम्ही कुठे घालवतो? TV सिरियल मध्ये
आणि घरातल्या मुली सुद्धा तेच बघतात आणि ते आभासी त्यांना ते खरं वाटतं आणि मग ही असली प्रकरण होत आहे। आमच्यामध्ये IAS होत नाही, चांगल्या याच्या हुद्द्यावर जात नाहीये ती, 10, 12, 12वी पर्यंत गेल्या की आईला त्यांची धास्ती वाटत असते की मुलगी कुठे गेली, कधी येणार, काय येणार, आणि ती सतत त्याच्यावर वॉच ठेवत असते आणि त्या मुलीलाही तसं वाटतं आणि अतिशय घाणेरडं वातावरण घरामध्ये निर्माण होतं संशयाचं, त्याच्यामध्ये मैत्री नसते, त्याच्यामध्ये विश्वास नसतो आणि ह्या मुली कुठेतरी भटकटच जातात। मला फक्त आईंनाच सांगायचं नाही, सासवा सुना आहेत त्यांनाही सांगायचे की मानवता धर्म पाळा, महिलांनी महिलांशी वागा जरा चांगलं। अरे ज्या ब्राह्मण वर्गाला आपण दोष देतो त्यांच्या घरातलं वातावरण पाहिलं का, अगदी खेळीमेळीचं वातावरण असतं। सून नोकरीवाली असेल तर सासू स्वयंपाक करून ठेवते आणि आपली विचारशक्ती अशी असते की सुनेने नोकरी पण केली पाहिजे, घरातली कामंही केलेली पाहिजेत आणि सगळं सांभाळलंही पाहिजेत आणि यातून वाद होतात आणि ते वाद विकोपाला जातात। हे आम्ही कधी शिकणार आहोत? आपण फक्त बोबाटा करतोय। आता ही निषेध रॅली आपण काढली, अजून किती काढणार? त्यापेक्षा शिकवण द्या, महापुरुषांचे विचार रुजवा। आता ही घटना जर झाली, मंदिरात बलात्कार होतोय, मंदिरात पुजारी करतोय ती त्या घाणेरड्या वृत्तीचे, मग तिथे देव काय झोपला होता का तुमचा? हा साधा विचार आताच्या महिला करतील की नाही? इथे विचार डोक्याला घासणार की नाही तुम्ही? तिथे कोणता चमत्कार झाला नाही, तिथे देव प्रकटला नाही। ह्या अशा गोष्टी मला महिलांना विनंती आहे की आपू दीपो भव, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत, तुम्हीच तुमचं जीवन सुधारू शकता। तुम्ही ह्या न्यायासाठी कुठे भांडायला जाऊ नका आणि हे सरकार काही ही शासन व्यवस्था पूर्णपणे कशी आहे ते अण्णाभाऊ म्हणतात की ही शासन व्यवस्था काहींची रखेल झाली आणि तशा प्रकारची व्यवस्था आहे। फक्त राजकारण आणि राजकारण या पलीकडे सामान्य माणसाचं कोणी वाळी नाही। पण मी सांगू इच्छिते की समाज संघटना ह्या संघटना आहेत, त्या संघटनांमध्ये तुम्ही खांद्याला खांदा देऊन चाला। तुमच्या सोबत हे शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचार सदैव उभे राहतील आणि न्याय हक्क मागून देतील। मी बोलते आणि ते या घटनेचा निषेध व्यक्त करते आणि शहापूर तालुक्याबद्दल तर मी अशी सांगेन की आपल्या तालुक्यामध्ये देशाचं आपण आपल्यापासून सुरुवात करूया। ह्या शहापूर तालुक्यामध्ये अशी घटना कधी घडणार नाही, यासाठी आपल्याला काय ठोस पावलं उचलता येतील ती उचलून दाखवा, काय करता येईल ते करून दाखवा। मुलींचं कॉलेजमध्ये कधीतरी त्यांचं समोपचार केंद्र स्थापन करा, कधीतरी त्यांना बोलवा, हे कलेक्टर वगैरे एखाद्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना बोलवा, गौतमी पाटील वगैरे बोलून आता काय बोलायचं ह्या गोष्टीला, आपण लोकांची गर्दी जमावी म्हणून गौतमी पाटीलला बोलवतो, एखाद्या नटीला बोलवतो, पण जे संघर्ष करून मोठ्या हुद्द्यावर पोहोचलेल्या आहेत अशा महिला आपल्याला सुचत नाही बोलवायला? त्याच्यातून त्या मुली घेतील ना की मलाही हिच्यासारखं व्हायचंय, मलाही हिच्यासारखं जिद्द अभ्यास करायचंय। अशा महिला आहेत, त्यांना कोणी विचारत नाही, पण या नट्यांना थट्यांना बोलून आपण मस्तपैकी ते रंगीतदार कार्यक्रम करतोय। त्यामुळे हे थांबवा, थोडंसं विचार करा आणि ह्या समाजाला योग्य दिशा द्या, योग्य वळण द्या, एवढीच विनंती करते। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।